रामकृष्ण हरी माऊली आषाढी वारीनिमित्त नांदेड ते प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या देगाव येथे पायी वारी चाललेली आहे आणि ही पायी दिंडी देगावला जात असताना वारकऱ्यांचं जागोजागी स्वागत केलं जातं, तसेच त्यांची सेवा सुद्धा केली जाते, तसेच जागोजागी फराळाचं वाटप सुद्धा केलं जातं। त्यानंतर ही दिंडी येते ते देगावमध्ये। या ठिकाणी सुद्धा वारकऱ्यांचं उत्साहामध्ये स्वागत होतं आणि त्यांच्यासाठी दिवसभर फराळाची व्यवस्था केलेली असते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलच सविस्तर जाणून घेणार आहोत। आम्ही तुमचा प्रेम लाडका प्रेम पाटील आपण या व्हिडिओमध्ये देगावला आलेलो आहोत आणि देगावमध्ये सध्या इथं इथं जे आता हे आयोजन केलं जातं आषाढी वारी निमित्त, तर त्याबद्दल थोडी माहिती द्या। रामकृष्ण हरी सर्व वारकऱ्यांना देगाव नगरीमध्ये येणाऱ्या प्रति पंढरपूर देगाव कुऱ्हाडा येथे तालुका अर्धापूर येथे येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक हार्दिक स्वागत। ही परंपरा बऱ्याच दिवसापासून आमच्या गावामध्ये चालू आहे की आलेल्या दर आषाढी एकादशीला आलेल्या सर्व वारकऱ्यांना फराळाची व्यवस्था करण्यात येत आहे आणि जसे पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मूर्ती आहेत त्याचप्रमाणे फक्त देगावमध्ये सुद्धा मूर्त्या आमच्या विठ्ठलच्या आणि रुक्मिणीच्या आहेत। त्यामुळं बऱ्याच आता पहिलं तर आमच्या जवळपासचे खेड्यातूनच येत गेले, आता जवळपास नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्ह्यातून सुद्धा भाविक मोठ्या प्रमाणात इथे दर्शनासाठी येत आहेत। यावर्षी आता सकाळपासून सारखी गर्दी आहे। अजून नांदेड येथून पायी दिंडी येत आहे। तिथं जवळजवळ 3000 वारकऱ्यांचा समावेश त्या दिंडीमध्ये आहे। त्या सर्व वारकऱ्यांची सोय सुद्धा इथे फराळाची सोय करण्यात आलेली आहे। या मूर्त्यांना आमच्या बरीच प्राचीन काळापासून या मूर्त्या इतक्या सुंदर आहेत की त्याचं महात्म्य जवळपास या 2-4 जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे। त्यामुळं इथे गर्दी खूप वाढलेली आहे। रामकृष्ण हरी। Thank you.